वसई पूर्व पट्टीमध्ये भीषण पाणी टंचाई सुरू झालेली आहे आणि नागरिक आता मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यासाठी संतप्त होत आहेत। नायगाव जुचंद्र या भागामध्ये जे नागरिकांनी आज वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयावरती पाण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। आपण जर बघितलं तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते पाण्यासाठी या ठिकाणी त्यांचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे आणि जवळपास महिला असतील पुरुष असतील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत। महापालिकेच्या मुख्य कार्यालयावरती हे आंदोलन सुरू झालेलं आहे। काय तुमची मागणी आहे नेमकी? आमच्या नायगाव पूर्ववासियांच्या सर्व आमच्या जुचंद्र गावापासून तसेच नायगाव पूर्व पट्टीत जेवढा आमचा इमारतीचा एरिया आहे सर्वकडे आमचा पाणी प्रश्न आहे। आमच्याकडे अगोदर 200ची लाईन चालू झाली, सन्माननीय लोकनेता आमदार हितेंद्र ठाकूरांनी 300ची लाईन चालू करून दिली, 500ची लाईन टाकूनही अजूनही चालू करत नाही। हा राजकीय स्टंट आहे म्हणून आम्ही आज मोर्चा काढला आहे। लाईन मुद्दाम थांबवली आहे। आमच्या नायगाव वासियांना रोज टँकरांचा भुर्दंड, सर्वसामान्य माणसांना टँकरचा भुर्दंड झेलावा लागतो। तिकडे सर्वसामान्य लोक राहतात आणि पाणीपट्टीत दुनियाभरची वाढ करून ठेवले, 25% वाढ केले। हा मोर्चा आमचा त्यासाठीच आहे की तुम्ही आम्हाला पाणीच पूर्ण करत नाहीत, अनियमित पाणी पुरवठा करता आणि तुम्ही परत पाणीपट्टी वाढवता, आम्हाला टँकर टाकायला लागतात। तुमच्या मनमर्जीने तुम्ही तुमची लाईन चालू करणार, तुमचे जी पाणी सोडणाऱ्यांची जी टीम आहे कोणत्या कोणत्या गावामध्ये ती पाणी टंचाई चालू? आमच्या जुचंद्र गावात तसेच इमारतीचा जेवढा एरिया आहे, जेवढा आता नायगाव पूर्ववासी तुम्ही बघितलं असेल जवळपास 1.5 लाखाची लोकसंख्या झालेली आहे। आज तुम्ही बघत असाल नायगावमध्ये 200 आणि 300ची लाईन, 2च लाईन आहेत। नाही तिकडे यांच्या पाण्याच्या दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झालाय। हा कमीत कमी तसा जवळपास 50% पाणी भेटतोय महानगरपालिकेच्या वतीने। 50% लोकांना टँकर विकत घ्यायला लागतात। ती का? आणि तुमचीही आम्ही बिलं भरू आणि परत टँकरचीही बिलं भरू, म्हणजे आम्ही लोकांमध्ये पाण्यासाठी प्रॉब्लेम आहे। माझ्यासोबत काही महिला सुद्धा आहेत। काय सांगणार तुम्ही की कशा पद्धतीची आज गृहिणी म्हणून तुम्हाला या पाण्याचा सामना करावा लागतो? जर सकाळी सुरुवातच होते पाण्याने, पाणीच नसेल तर सुरुवात कशी होणार? मुलांना आम्ही शाळेत पाठवू शकत नाही आंघोळ केल्याशिवाय। पाणी नाही तर काय आहे? नगरपालिकेने पाणी पुरवठा केलाच पाहिजे, माणसांचा अधिकार आहे। जर तुम्ही पाणी कर वाढवताय तर पाणी पण तेवढं वाढवा ना। पाणी का मिळत नाही आम्हाला? आमच्या हक्काचं पाणी आम्हाला नाही देऊ शकत तर मग नगरपालिकेचा काय उपयोग आहे? आम्हाला आमच्या हक्काचं पाणी पाहिजे, आमचे रोड पाहिजे। लहान मुलं आमची गटाराच्या पाण्यातून शाळेत जातात, त्यांना रोगराई होते। मग आम्ही पैसे भरतो ना, टॅक्स तो देतोय आम्ही, मग टॅक्स आम्हाला काय फ्री भेटते? भेटत तर काही नाहीये नगरपालिकेच्या थ्रू आम्हाला। मग आम्ही फक्त पैसे भरायचे, नगरपालिका फक्त आम्हाला आणून बिल देणार, आम्ही ते भरत राहायचे। नाही भरले तर त्यांची माणसं येणार आमच्या दाराजवळ। मग पाणी का नाही भेटत? निश्चितच हा रोष आहे। महिला असतील का नागरिक असतील की महापालिका एकीकडे कर टॅक्स आमच्याकडून वसूल करते, मात्र ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा त्यांच्याकडून मिळत नाहीत। त्यामुळे महापालिकेने ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आम्हाला द्याव्यात आणि जी आता उन्हाळा सुरू झालेला आहे यामध्ये आमची पाण्याची समस्या तात्काळ मिटवावी यासाठी हा त्यांचा आक्रोश मोर्चा आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।